कथेचं नाव आयलँड. लेखक के. जय बोटीच्या कॅबिनेटमधून बाहेर आला. त्याने चारही बाजूला नजर टाकली. सगळीकडे पाणीच पाणी होतं. अथांग पसरलेला समुद्र पाहून त्याचे डोळे फिरायला लागले होते. समुद्राचं निळं पाणी आकाशाच्या निळ्या रंगात मिळून एकरूप झालेलं होतं. इतकं की समुद्र कुठं संपतोय आणि आकाश कुठं सुरू होतंय हेच कळत नव्हतं. एखाद्या सिनेमात किंवा फोटोत हे दृश्य खूप विलोभनीय वाटलं असेल, पण खरंखुरं हे दृश्य बघताना मात्र जयचं काळीच तोंडाशी आलं होतं. कारण जिकडे तो पाहत होता तिथे निळ्या अथांग क्षितिजाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. तो पुन्हा स्वतःच्या केबिनमध्ये आला. टेन्शनमध्ये असलेल्या जयने रमची बाटली 10 मिनिटात रिचवली. शेखर त्याच केबिनमध्ये झोपला होता. काल दुपारी ते गोव्याच्या कलिंगूट किनाऱ्यावरून या बोटीतून समुद्राच्या मध्यावर सैर करायला निघाले होते. एक मोठं चक्रीवादळ आलं होतं. लाटांनी रौद्र रूप धारण केलं. जवळपास 1 तास तो जलतांडव सुरू होता. बोट हेलकावे खाऊ लागली. त्यातच बोट चालवणारा राजू मात्रे समुद्रात पडला. विशाल अशा लाटांनी त्याला क्षणभरात गिळून टाकलं होतं. जय आणि शेखरला मृत्यू समोर दिसत होतं, पण नशीब बलवत्तर म्हणून ते वादळ थांबलं होतं. पण दोघांना जबरदस्त धक्का बसला होता. रात्रभर ते दारूच पीत होते ती गोष्ट विसरण्यासाठी. घड्याळात आता सकाळचे 10 वाजलेले होते. समुद्र शांत होता. बोटीत इंधन भरपूर होतं, पण जायचं कोणत्या दिशेला हेच कळत नव्हतं. शेखर पण थोड्या वेळापूर्वीच झोपला होता, पण जय अस्वस्थ होता. त्याला समजत नव्हतं इथून निघायचं कसं. होका यंत्रात दिशा बघून त्याने अंदाजे उत्तरेच्या दिशेने बोट पुढे न्यायला सुरुवात केली. बोट तर पुढे जात होती, पण लांब लांबपर्यंत किनारा कुठेच दिसत नव्हता. आता पाऊसही सुरू झाला होता. जय, कुठे आहोत आपण? शेखर उठून बसला होता. मला कळलं की सांगेन. काहीच कळत नाहीये. एकतर गोवा कोणत्या दिशेला आहे हेच माहीत नाहीये. त्यामुळे या होका यंत्राचा पण काही उपयोग नाहीये, जय वैतागून म्हणाला. मग आता? शेखरने विचारलं. मला काही विचारू नकोस. एकतर ही तुझीच आयडिया होती, डॉल्फिन बघायला समुद्राच्या मध्यावर जायची. डॉल्फिन तर दिसले नाही, पण तो बिचारा बोटवाला मेला. इथून निघालो तरी तिकडे जाऊन काय होणार याची चिंता आहे जास्त. जय चिडला होता. शेखरने आता गप्प राहण्याचं योग्य समजलं. 3 तास होऊन गेले होते, पण कोणताच किनारा अजून तरी दिसत नव्हता. आता जयचा संयम तुटला. त्याने बोट थांबवली. चुकीच्या दिशेला आलोय आपण. त्यात खराब वातावरणामुळे काही दिसत पण नाहीये नीट, जय म्हणाला. शेखरने दुर्बीण काढली आणि त्यातून तो बघू लागला. अरे जय, हे बघ एकदा. शेखर जयकडे दुर्बीण देत म्हणाला. ओ माय गॉड, अरे हे तर बेट दिसतंय. तिथं नक्कीच कोणीतरी असेल. मदत मिळेल. कमीत कमी परत जायचा रस्ता तरी समजेल. दुर्बिणीतून बघताना त्याला बेटाच्या किनाऱ्यावर हालचाल दिसत होती. जयने बोट सुरू केली आणि आता ते त्या बेटाकडे निघाले. हळूहळू ते बेटाच्या जवळजवळ येऊ लागले. लांबून लहानसं दिसणारं बेट तसं बऱ्यापैकी मोठं दिसू लागलं होतं. आणि मुख्य म्हणजे बेटावरील डोंगरावर भले मोठे पडक्या इमारतीचे अवशेष दिसत होते. त्यांची बोट आता त्या बेटाच्या किनाऱ्यावर आली होती. जवळपास 24 तासाने त्यांनी जमिनीवर पाय ठेवला होता. दोघेही त्या बोटमधून उतरले. दोघांनी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला नजर टाकली, पण निर्मनुष्य किनाऱ्याखेरीज काहीच दिसलं नाही. घड्याळात 2 वाजले होते. भूक लागली होती दोघांना. तिकडून निघताना बॅगेत थोडेफार खारवलेले काजू, वेफर्स वगैरे त्यांच्याकडे होते, पण त्यावर आजचा दिवस कसा तरी निघेल. थोडा वेळ ते किनाऱ्याच्या रेतीवर बसून राहिले, पण जवळपास 1 तास होऊन गेला
तरी माणसाचा लवलेशही न दिसल्यामुळे जय शेखरला म्हणाला, चल थोडं आत जाऊन बघू, कोणी दिसतंय का? कारण मगाशी मी दुर्बिणीतून पाहिलं तेव्हा मला इथं काहीतरी माणसाची हालचाल पाहिल्यासारखं वाटलं. हो रे, मी पण दुर्बीणमधून पाहिलं तेव्हा मला पण हालचाल दिसली इथं, शेखरने दुजोरा दिला. ते दोघे आता उठले आणि किनाऱ्याच्या मागे दिसत असलेल्या जंगलाकडे निघाले. जंगलाची वाट ही मोठमोठ्या झाडांनी वेढलेली होती. उंचच उंच अशी नारळाची झाडं तर होतीच, त्याचबरोबर वड, पिंपळ यांची अकराळ विकराळ झाडे पण होती. त्यामधून वाट काढत ते निघाले. हळूहळू दगड काटे बघत ते चालले होते. तिथं नीरव शांतता होती. मधून मधून एखाद्या टिटवीचा आवाज येऊन ती शांतता भग्न पावत होती. जंगलाच्या मध्यावर ते आत आले होते. तितक्या जयची नजर बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर गेली. मुस्लिमांची दफनभूमी वाटत होती ती. जय आणि शेखर हळूहळू चालत त्या जागेजवळ आले. ती दफनभूमी खूप जुनी वाटत होती. हे तिथल्या कबरींची अवस्था बघून दिसत होतं. बऱ्याचशा कबरीवरचे मोठे मोठे दगड ठिसूळ होऊन त्यांचा बराचसा अंश मातीत मिसळला होता. बरेचसे दगड कबरीपासून बाजूला सरकले होते. जय, चल इथून, मला बरोबर वाटत नाहीये, शेखर म्हणाला. बरं चल म्हणत जय शेखर बरोबर निघाला. ते त्या दफनभूमीपासून थोडे लांब गेले. एका अर्धवट उघड्या कबरीतून एक मानवी सांगाडा हळूच बाहेर डोकावून त्यांना जाताना बघत होता. आणि आता हळूहळू तिथल्या सगळ्याच कबरीतून एक एक सांगाडा बाहेर डोकावू लागला. जय आणि शेखर अनभिज्ञपणे कोणी माणूस दिसतंय का या गोष्टीचा शोध घेऊ लागले. आता जंगल संपलं होतं आणि त्या पडक्या अवशेष असलेल्या भल्या मोठ्या इमारतीकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या सुरू झाल्या होत्या. चल बघू तिथं कोणी आहे का, जय शेखरला म्हणाला. ते एक एक करत पायऱ्या चढू लागले. त्या काळ्या दगडात बनवलेल्या पायऱ्या किती वर्षांपूर्वी बनवलेल्या असतील याचा विचार करत जय चालत होता. तर शेखरला तहान लागली होती. ते आता पायऱ्या चढून त्या इमारतीच्या जवळ आले. इमारत भग्न अवस्थेत होती. बऱ्याचशा भिंतींना मोठमोठी भगदाड पडलेली होती. ती इमारत पण काळ्या दगडात बांधलेली होती. पण इमारतीच्या वरचे मजले पण भग्न अवस्थेत होते. जणू काही कित्येक दशक इथं कोणी फिरकले नसावे. जागोजागी झाड्याझुडपे उगवलेली होती. दगडांच्या कोपऱ्या कोपऱ्यात चांगलेच गवत उगवलेले होते. इमारतीच्या खिडकीला लावलेल्या सळ्या कधीच गंजून गेल्या होत्या. काही ठिकाणी मोडल्या पण होत्या. ती इमारत भयानशी दिसत होती. तितक्यात इमारतीच्या बाजूला असलेल्या नारळाच्या झाडाकडे शेखरचं लक्ष गेलं. ते दोघे त्या झाडाजवळ गेले. त्याला कधीची तहान लागलेली. त्याने झाडावरून नारळ काढले. शेखरला पाणी पिऊन आता थोडं बरं वाटतच होतं. तितक्यात ढगाळ वातावरण पावसात बदललं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आता आडोशासाठी इमारतीत जाण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. शेखरला का कुणास ठाऊक तिथं खूप नेगेटिव्ह जाणवत होतं. इतकं नेगेटिव्ह जागा यापूर्वी त्याने कधीच अनुभवली नव्हती. जय, नको जायला आत, चल इथून. पाहिजे तर आपण बोटीवरच जाऊन थांबू. मला कसं तरी वाटतं इथं, शेखर म्हणाला. अरे वेड आहेस का तू? बोटीवर पोचायला 1 तास चालावं लागेल. त्यात बोट पण लहान आहे. माझ्यात तर एनर्जी नाही आहे तिथपर्यंत चालायची. आणि आत नाही गेलो तर भिजून कुडकुडत मरू आपण. तू चल, मी आहे ना, घाबरू नको, जय म्हणाला. ते दोघेही आता इमारतीच्या आत शिरले. जाळ्या जळमटाने भरलेल्या त्या मुख्य द्वारातून आत शिरले. आतमध्ये काळोख आणि काळोखच होता. बॅगमधून बॅटरी काढून शेखरने त्या इमारतीच्या प्रवेशद्वारातूनच आत प्रकाश टाकला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही इमारत म्हणजे जुन्या काळात एक तुरुंग होता. कारण दोन्ही बाजूला
कोठड्या होत्या आणि कोठड्यांच्या भोवती गंजलेल्या सळ्या दिसत होत्या. दोन्ही बाजूंच्या कोठड्यांमधून ये जा करण्यासाठी एक पॅसेज होता. त्यावरून चालत ते दोघे सावधपणे बॅटरीच्या प्रकाशात प्रत्येक कोठडीत डोकावत चालत होते. आईला, ही तर जेल आहे रे, जय म्हणाला. शेखरने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो त्या काळोखात बॅटरी धरून चालत होता. तिथल्या त्या स्मशान शांततेमुळे त्यांच्या मनात आता भीती निर्माण होऊ लागली. पण जयला काहीच वाटत नव्हतं. तो कुतूहलाने एक एक कोठडीत डोकावत होता. आता ते जेलच्या पॅसेजच्या शेवटच्या टोकाला आले. तिथून वर जाणाऱ्या पायऱ्या होत्या. ते दोघेही पायऱ्या चढून वर जाऊ लागले. जसे ते पायऱ्या चढून वर गेले, इतक्या वेळ तळमजल्यावरच्या निर्मनुष्य कोठड्यांमध्ये आता माणसंच माणसं होती. सगळ्यांच्या अंगावर एकसारखे फाटलेले मळके कपडे होते. काळे आणि धुळीने माखलेले चेहरे, तोंडातून गळत असलेली रक्ताळलेली लाळ, खोल गेलेले डोळे, याच वर्णनाचे ते सगळे दिसत होते. ती सगळी माणसं स्तब्ध होती. कोणीही कसलीच हालचाल किंवा आवाज करत नव्हतं. कोणाच्याही चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. जय आणि शेखरला या भयानक प्रकाराची कल्पना नव्हती. ते आता पहिल्या मजल्याच्या तशाच कोठड्या बघत चालत होते. भंगलेल्या खिडक्यांमधून पाऊस आत येत होता. पहिल्या मजल्यावर एक आडोसा बघून जय आणि शेखर खाली बसले. बॅगेत हात घालून शेखरने शिल्लक असलेले वेफर्स, काजू वगैरे काढले. भुकेलेले दोघेही त्यावर तावा मारू लागले. सोबतीला थोडी दारू पण होतीच. थोडं खाऊन आणि थोडं पुढच्या प्रवासासाठी ठेवून ते जरा वेळ बसले. चल वर जाऊन बघू अजून काय आहे, जय म्हणाला. ते आता दुसऱ्या मजल्यावर आले. दुसरा मजला हा त्यांच्या कल्पनेच्या पेक्षा वेगळाच होता. कारण दुसऱ्या मजल्यावर कोठड्या नव्हत्या. तिथं एक मोठा हॉल होता, ज्यात अनेक बेड्स होते, जशा एखाद्या सरकारी इस्पितळात असतात. सगळ्याच कॉट्स आता पार गंजून गेलेल्या होत्या. त्यावर गादी नावाचा लवलेशही शिल्लक नव्हता. खोलीच्या आत जाळ्या जळमट लोंबत होती. फुटलेल्या खिडक्या, जागोजागी जमिनीवर काळसर राब बसलेली होती. कुबट आणि घाणेरडा असा वास तिथं येत होता. तोंडाला रुमाल बांधून ते दोघे तिथून तिसऱ्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर आले. तिथे पण दुसऱ्या मजल्यासारखंच कॉट्स दिसत होते. तीच काळसर राब बसलेली जमीन आणि तोच घाण वास. आता ते दोघे तिथून परत पहिल्या मजल्याकडे यायला निघाले. जसा त्यांनी तिसरा मजला पार केला आणि ते दुसऱ्या मजल्यावर पोचलेच असतील, इतक्यात निर्मनुष्य असलेल्या त्या तिसऱ्या मजल्यावरच्या प्रत्येक कॉटवर एक अशा रीतीने सगळ्या कॉट्स भरलेल्या दिसू लागल्या. पण ती झोपलेली माणसं विचित्र होती. पांढरे पडलेले शरीर, अंगावर पांढऱ्या कातडीसारखे मांस नसून फक्त हाडं असलेलं शरीर निपचित पडून होते. खोल गेलेल्या डोळ्यांच्या झापडांनी ते छताकडे एकटक बघत होते. ते शरीर ना कसला आवाज ना कसली हालचाल. दुसरा मजला पार करून ते जसं पहिल्या मजल्यावर पोचले, तसं दुसऱ्या मजल्यावरचं कॉट्स पण माणसांनी भरलेल्या दिसू लागले. तशीच पांढरे पडलेली त्वचा आणि निपचित देह. आता ते दोघे पहिल्या मजल्यावर आले. मगाशी बसलेल्या त्याच आडोशा भिंतीला टेकून दोघेही आडवे झाले. कालपासून सुरू झालेली दगदग आणि काही वेळापूर्वीच पियालेल्या दारूच्या नशेमुळे दोघांचा डोळा लागला. एक खाकी कपड्यातला धिप्पाड असा मनुष्य रुबाबात दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये येऊन उभा राहिला. 6-6.5 फूट उंच, गुडघ्यापर्यंत चांबडी बूट, खाकी फुल बाह्याचा शर्ट आणि मांडीला फोगीर अशी खाकी पॅन्ट, कमरेला पिस्तूल, मजबूत शरीर यष्टी, सरळ नाक, पिळदार मिशा, करारी डोळे आणि पांढरी पडलेली त्वचा. त्याला बघून निश्चित पडलेली ती माणसं
भीतीने थरथरत बेडवरून उठली. त्याला सलाम करून तशीच उभी राहिली. तो तिथून जाईपर्यंत तशीच उभी होती ती सगळी माणसं. आता तो पहिल्या मजल्यावर आला. त्याने आडोशाला झोपलेल्या त्या दोघांकडे बघितलं आणि एक विकृत स्मितहास्य केलं. आणि तो कोठड्यांच्या मधल्या पॅसेजमधून चालू लागला. एक एक करून प्रत्येक कोठडीतून कैदी बाहेर डोकावत त्याला सलाम करत होते. तो निघून गेला. बराच वेळ झाला. ते दोघेही झोपून होते. अचानक विजेच्या कडकडाटाच्या आवाजाने शेखर दचकून उठला. सगळीकडे फक्त काळोख होता. काहीच दिसत नव्हतं. तितक्यात जोरात वीज चमकली आणि क्षणभर का होईना त्या अंधारावर प्रकाशाने मात केली. आणि शेखरने जे पाहिलं ते पाहून कोणाचंही काळीज तोंडाशी येईल. कारण त्या दोघांच्या भोवती आता अनेक घोळका करून माणसे उभी होती. एक किंकाळी शेखरच्या नरड्यातून बाहेर पडली आणि जय दचकून जागा झाला. त्याने बॅटरी चालू केली तर तिथं कोणीच नव्हतं. अरे केवढ्यांदा ओरडलास? काय झालं? जय खेकसत म्हणाला. अरे आता आपल्या इथे भोवती बरीच माणसं होती. शेखर रडकुंडीला येत म्हणाला. गपरे, काय नाहीये, झोप. आजची रात्र इथंच, उद्या सकाळी निघू. जय म्हणाला. शेखर डोळे बंद करून आडवा झाला. बाहेर पाऊस आता वाढत होता. झोपमोड झाल्यामुळे जय पण डोळे मिटून पडूनच होता. त्याला बाथरूम लागली होती. तो उठला. शेखर तिथेच आडवा होता. बॅटरी हातात घेऊन जय आता एका आडोशाजवळ गेला आणि तिथेच मोकळा झाला. बाहेर अंधारून गेलं होतं. वारा पण जोरात सुटला होता. त्याने पॅन्टची झिप बंद केली आणि तो मागे वळला आणि त्याला दुसऱ्या मजल्यावर कसला तरी आवाज आला. म्हणून तो अलगदपणे पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्याकडे आला. त्याने आत डोकावलं आणि त्याचा मेंदूच सुन्न झाला. सगळ्या कॉट्सवर निपचित पडलेली ती पांढरी शरीरं बघून त्याची बोबडीच वळली. घामाने ओलाचिंब झाला होता. हे नक्की काय आहे? लटलटल्या पायांनी तो पायऱ्या उतरून खाली आला. शेख्या, उठ पटकन, जय ओरडत म्हणाला. शेखर जागाच होता. काय झालं? विचारू नकोस, लगेच निघू इथून. बॅग उचलून शेखर जयच्या मागे त्या पॅसेजमधून पळत होता. पायऱ्यांच्या जवळ उभा राहिलेला जेलर जोरात किंचाळला आणि अचानक इतका वेळ शांत असलेल्या त्या कोठड्यांच्या आतून माणसं हात बाहेर काढून त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. दाटीवाटीने कोठडीत कोंबलेली ती माणसं कर्णकश्य किंकाळ्या फोडत होती. जय आणि शेखर भीतीने ओरडत तळमजल्याकडे आले. तिथलं दृश्यही तसंच भयंकर होतं. कोठडीतून माणसं हात बाहेर काढून त्यांना थांबवण्याच्या प्रयत्नात किंचाळत होती आणि कणत होती. इतक्यात शेखरचा हात एकाच्या हातात सापडला. शेखर झटापटीने कसा तरी सटकला खरा, पण त्या इमारतीतून बाहेर येता येता क्षणभर त्याला असं जाणवलं की त्याचा हात सुन्न पडलाय. बाहेर येताच विजेच्या प्रकाशात त्याने सुन्न पडलेल्या हाताकडे पाहिलं आणि वेदनेची एक तीव्र सणक त्याच्या मेंदूला जाणवली. तो किंचाळला. जयने त्याच्याकडे आणि त्याच्या हाताकडे बघितलं आणि जयच्या अंगावर शहारे आले, कारण शेखरच्या हाताची 3 बोटं हाताच्या पंजाला लोंबत होती आणि त्यातून रक्त वाहत होतं. जय शेखरला धरून आता पळत होता. तिथून खाली जाणाऱ्या पायऱ्या ते उतरू लागले. मागून कोणी येत तर नाही ना, म्हणून जयने मागे वळून पाहिलं, पण मागे कोणी नव्हतं. आता ते पायऱ्या उतरून डोंगराच्या खाली उतरले. जय बॅटरीचा प्रकाश मारत पुढे होत त्याने शेखरचा हात घट्ट धरला होता. तो आणि शेखर बराच वेळ तसेच पळत राहिले. आता ते त्या दफनभूमीजवळ आले होते. दम लागल्यामुळे ते जरा थांबले. शेखर विवळत होता. त्याची 3 बोटं झटापटीने कधी तुटली हे त्याला पण आठवत नव्हतं. जयने खिशातून रुमाल काढून ती लोंबणारी बोटं त्याच्या हाताला घट्ट बांधून ठेवली. तितक्यात जयच्या पायाला कसला तरी दंश जाणवला
आणि त्याने जोरात किंकाळी फोडली. खाली बघितलं तर त्याच्या पायाभोवती एक मानवी सांगाडा लोळत होता. शेखरने लाथेने तो सांगाडा लांब भिरकावला. आता तो स्वतःची वेदना विसरून जयला घेऊन धावू लागला. मागे पाहिलं तर त्या दफनभूमीच्या कबरीमधून एक एक करत सांगाडे बाहेर येऊ लागले होते आणि संत गतीने ते दोघांचा पाठलाग करत होते. ते दोघे जीव वाचवत पळत होते. शेखर पुढे होता, जयचा हात त्याच्या हातातच होता. अचानक असं जाणवलं की मागे कोणीतरी येतंय. शेखरने मागे पाहिलं आणि त्याला साक्षात मृत्यू दिसू लागला. मागे आता ती भोकेलेले कैदी, ती पांढरी निश्चित पडलेली शरीरं आणि ते मानवी सांगाडे गुडघ्यांवर चालत त्यांच्या मागे येत होते. जीव तोडून ते पळत होते. किनारा समोर दिसू लागला. त्याच्या शेजारी असलेली बोट पण आता दृष्टीत होती. जीव एकटवून तो जयला घेऊन पळत सुटला. पटकन जयला बोटीत बसवलं आणि स्वतः बोटीत शिरला. बोटीचं इंजिन सुरू होत नव्हतं. गार पडलं होतं. इकडे तो पिशाच्यांचा घोळका जवळजवळ येऊ लागला होता. ते आता किनाऱ्यापर्यंत आले होते. देवाचं नाव घेऊन जयने जोरात स्टार्टर मारला आणि इंजिन सुरू झालं. ते दोघे थोडक्यात बचावले होते. त्यांनी मागे वळून पाहिलं. कर्णकश्य विवळण्याचे आणि किंचाळण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. ती सगळी पिशाच्च किनाऱ्यावरून यांच्या बोटीकडे बघत होती. दुर्बिणीतून जयने त्या पडक्या इमारतीच्या अवशेषांकडे पाहिलं. विजेच्या प्रकाशात ती जागा त्या पिशाच्यांनी भरलेली होती. जखमेने विवळत ते समुद्राच्या मध्यभागी आले. समोर एक भारतीय नौसेनेची पेट्रोलिंग करणारी बोट त्यांना दिसली. ती बोट त्यांच्या बोटजवळ आली. काय रे, कोण तुम्ही? बोटच्या कॅप्टनने प्रश्न केला. जय आणि शेखरने सगळा प्रकार सांगितला. त्यांनी त्या दोघांना आता स्वतःच्या बोटीवर घेतलं आणि ते गोव्याच्या दिशेने निघाले. वाटेतच त्या दोघांची मलमपट्टी पण झाली. सर, नक्की काय कथा आहे त्या बेटाविषयी? आणि आम्ही जे पाहिलं ते काय होतं? जयने विचारलं. तिथं इंग्रजांच्या काळात एक जेल कम हॉस्पिटल होतं. अंदमानसारखं पण थोडं छोटं. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या पराभवाचा बदला म्हणून त्यावेळी त्या जेलरवर एका जर्मन सैनिकी तुकडीने कब्जा केला. तिथल्या जेलरला मारून टाकलं आणि जेलमधल्या कैद्यांवर अमानवी अत्याचार केले. काही कैद्यांना उपाशी ठेवून मारण्यात आलं. काहींना उपाशी ठेवून मग जिवंत गाडण्यात आलं आणि काहींना जेलच्या कोठडीत कोंबून विषारी गॅस सोडून मारण्यात आलं. तिथं गेलेला कोणीच कधी परत आलेला नाही. असं म्हणतात की आजही त्या कैद्यांचे आत्मे तिथं उपाशी आहेत. त्यांना भूक लागली आहे. तुटलेली बोट आणि पायावरची जखम घेऊन ते दोघेही हॉटेलवर आले. हा किस्सा आणि ही घटना आयुष्यभर न विसरता येण्यासारखी होती. पण त्या दोघांचा जीव वाचला यातच सगळं आलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.